डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पीएचडी संशोधक विद्यार्थिनींना शिक्षण सुरू असताना मध्येच वसतिगृह सोडून जाण्यास सांगण्यात आलंय। अशा परिस्थितीमध्ये मुलींनी कुठं जावं असे प्रश्न उपस्थित आहे। यासाठी आता स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांनी आज धरणं आंदोलन केलंय। पीएचडीच्या संशोधक विद्यार्थिनी मनीषा बल्लाळ यांनी सांगितलं आहे की गेल्या 1.5 वर्षांपासून मी विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये राहत आहे। अचानकपणे नवीन नियमानुसार विद्यापीठानं माझ्या तसेच अन्य विद्यार्थिनींच्या रूमला लॉक केलं आणि यामध्ये विद्यार्थिनींची अति महत्त्वाची कागदपत्र, संशोधनाची कागदपत्र तसेच सामान होते। आम्हाला न सांगता प्रशासनानं आमच्या रूमचा ताबा काढून घेतला आहे। नवीन नियम हे विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे असं त्यांनी म्हटलंय। मागण्या प्रशासनानं पूर्ण केल्या नाही तर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून 30 जुलै रोजी आमरण उपोषण करण्यात येणार आहे असं स्टुडंट फेडरेशन अँड इंडियाच्या मनीषा बल्लाळ यांनी सांगितलं आहे। एंड परत घ्यायचं का? स्टुडंट फेडरेशन आमची एकच मागणी आहे की संशोधक विद्यार्थी जे शैक्षणिक वर्षाच्या अर्ध्यामध्ये आलेले आहेत त्यांना पीएचडी हॉस्टेल देण्यात यावं। प्रशासनाचं म्हणणं आहे की ज्यांचं रिसर्च सेंटर बाहेरचं आहे म्हणजे विद्यापीठाच्या बाहेरचं आहे त्यांना हॉस्टेल नाही। पण मग दुसरा मुद्दा हा पण आहे की तिथं इतक्या दिवस मुली ठेवल्या जात होत्या किंवा म्हणजे मुलींना राहायला दिलं जात होतं, पण सध्या ते बंद केलेलं आहे त्यांनी। तर ते तसं न करता त्यांनी मुलींना तिथं राहू द्यायला पाहिजे। एक तर त्यांना समजायला पाहिजे की संशोधन हा किती महत्त्वाचा मुद्दा आहे आणि संशोधक विद्यार्थ्याला ते कशा पद्धतीने हँडल करत आहेत। इतक्या बेकार पद्धतीने मानसिक ताण दिल्यासारखा आणि ज्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या त्या तर ऐकून घेण्याच्या बिलकुल ते मानसिकतेत नाही आहेत। सो आमची एकच मागणी आहे की अर्धा आमचं पीएचडीचं वर्क झालेलं आहे, अर्धच राहिले तर आम्हाला तोपर्यंत तरी ॲटलिस्ट त्यांनी हॉस्टेल द्यायला पाहिजे। दुसरी गोष्ट ही पण आहे की बऱ्याच मुलींना हॉस्टेलमधून बाहेर काढून देण्यात आलेलं आहे। त्यांच्या रूमला लॉक लावणं म्हणजे आमचं एक लॉक असताना त्यांचं प्रशासनाचं एक लॉक लावणं, परत हॉस्टेलच्या गेटवर नावं देणं की ह्या पोरींना मध्ये घेऊच नका, अशा पद्धतीनं मानसिक ताण देऊन मुली बऱ्याच मुलींनी गावाकडे गेलेल्या आहेत किंवा हॉस्टेल सोडलेलं आहे। आज आंदोलनात बघताल तर एकही मुलगी नाही। तर तोच मुद्दा झालेला आहे की बाबा त्या मुलींना कशा पद्धतीने एक टॉर्चर करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आमचं म्हणणं हे आहे की तुम्ही चर्चा करा, बोला। ज्यावेळेस आम्ही त्यांची चर्चा करायला जातो, बोलायला जातो तर त्यांच्याकडे वेळच नसतो विद्यार्थ्यांसाठी। त्यांनी काही चर्चेला कुठल्याच म्हणजे चर्चेला त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही आहे, म्हणून आम्ही फायनल मग धरणे आंदोलन